मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल। पण मतदानाला अजून जवळपास 10 दिवस शिल्लक असतानाच राज्यातल्या 70 नगरसेवक बिनविरोध झाले। या उमेदवारांनी अंगावर गुलाल टाकून घेतला असला तरी मनसेच्या एका कृतीने बिनविरोधकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं घडलं जाणून घेऊया या खास रिपोर्ट मधून। बिनविरोधला मनसेचा तीव्र विरोध। 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे तोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा। बिनविरोधांविरोधात कोर्टात जाणार। निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। पैशांचं आमिष दबावाचा मनसेचा आरोप। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। 70 बिनविरोधांची धाकधूक वाढली। जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नये। महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होण्याआधीच राज्यात बिनविरोध नगरसेवकांची हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे। राज्यभरात तब्बल 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। निवडणुका बिनविरोध करण्यात अपेक्षेप्रमाणे भाजपनं आघाडी घेतली असली तरी त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे। कुणाचे किती उमेदवार बिनविरोध? एकूण 70, भाजप 44, शिवसेना 22, राष्ट्रवादी 2, इस्लामिक पार्टी 1, अपक्ष 1। बिनविरोध नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 68 नगरसेवक हे सत्ताधारी महायुतीचे आहेत। त्यामुळे विरोधकांनी या बिनविरोध पॅटर्न विरोधात सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे। या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज आणि उद्धव ठाकरेंनीही जोरदार टीका केली आहे। कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काही प्रक्रिया ते राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता, कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं। ठाकरे बंधूंसह काँग्रेसनंही या बिनविरोध पॅटर्न विरोधात टीकेची झोड उठवली आहे। पण आता मनसेनं या विरोधात न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवून तर काहींवर तपास यंत्रणांचा दबाव टाकून माघार घ्यायला भाग पाडल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। या संदर्भातील पुरावेही कोर्टात सादर करणार असल्याचा दावा जाधवांनी केलाय। 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा आणि निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। विरोधकांनी बिनविरोध नगरसेवक निवडीवर आक्षेप घेतला असला तरी सत्ताधाऱ्यांना हे मान्य नाही। आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत। लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर उमेदवार पकडून उभे केले। आता जे उमेदवार जिथे उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ शकत नाही। तिथलं पॅनल एवढं स्ट्रॉंग आहे की तिथं ते निवडून येऊ शकत नाही। युतीचं काम गेल्या अनेक वर्षाचं लोकांसमोर आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे, मग तिथं कशाला हारायला ते उभे राहतील आणि म्हणून त्यांनी तिथली परिस्थितीनुसार माघार घेतली असेल। म्हणजे हा एक प्रकारचा त्यांच्याच उमेदवारांवर दाखवलेला अविश्वास। याआधी नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं बिनविरोधात नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झालेले। पण महापालिका निवडणुकीत मात्र रेकॉर्ड ब्रेक 66 नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत। हा आकडा सर्वांना चक्रावणार आहे। सत्ताधारी याला लोकप्रियता आणि लोकांचा विश्वास म्हणतायत, तर विरोधक यामागे आर्थिक आमिष आणि दमदाट्यांचा संबंध असल्याचा आरोप करतायत। त्यामुळे या बिनविरोध नगरसेवकांच्या प्रकरणात कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।